नमस्कार, JSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आपण पाहत आहोत की एकात्मिक बाल विकास सेवा योजना जी आहे या योजनेमधील सगळ्यात महत्त्वाचा एक घटक आज आपण पाहणार आहोत। त्याच्यामध्ये तो घटक आहे की पूरक पोषण आहार जो आहे म्हणजे काय असतो आणि याची जी पूर्ण प्रोसेस आहे ही पूर्ण प्रोसेस आज आपण आपल्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत की त्याच्यामध्ये अंगणवाडीमध्ये पूरक पोषण आहार कोणत्या पद्धतीचा दिला जातो, त्याचं वितरण कशा पद्धतीने केलं जातं, त्याचबरोबर पूरक पोषण आहाराचं उद्दिष्ट काय आहे, हे सर्व जी माहिती आहे ती डिटेलमध्ये माहिती आज आपण आपल्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी काय करायचं आहे, हे लेक्चर आहे ते विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचं आहे म्हणजे तुम्हाला याबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती मिळून जाईल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझी एक तुम्हाला मनापासून विनंती राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। बघा, ज्यांनी अंगणवाडी मुख्य सेविकेचा फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे की आज आपल्याला पाहायचं आहे की पूरक पोषण आहार म्हणजे काय। आता इथं आपल्याला याची व्याख्या समजून घ्यायचं आहे। बघा, याची व्याख्या काय म्हटलेलं आहे की या आहाराचा उद्देश काय आहे, गर्भवती महिलांचे, स्तनदा मातांचे आणि 0 ते 6 वयोगटातील बालकांचे पोषण स्तर सुधारण्याचं काम कोण करतं, तर ही काय एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे याच्या मार्फत चालवलं जातं। म्हणजे पूरक पोषण आहार म्हणजे काय, तर गर्भवती महिला असतील, स्तनदा माता असतील किंवा 0 ते 6 वयोगटातील बालक असतील यांचा जो काय पोषणाचा दर्जा आहे तो दर्जा सुधारण्यासाठीचं पूरक पोषण आहार काम करतं। याच्यामध्ये महत्त्वाची भूमिका काय असते, तर कुपोषण कमी करणे। याची महत्त्वाची भूमिका काय आहे, तर कुपोषण कमी करणे ही याची महत्त्वाची भूमिका आहे। आणि हा पूरक पोषक आहाराची जी योजना चालते ते कोणामार्फत चालते, तर अंगणवाडी मार्फत ही पूरक पोषण आहाराची योजना आहे ती योजना चालत असते। हे लक्षात घ्यायचं आहे, इथं नीट लक्ष द्या, अतिशय व्यवस्थितपणे ही माहिती तुम्ही लक्षात ठेवायची। त्यामुळे याच्यावरती तुम्हाला कशाही पद्धतीने प्रश्न विचारू द्या परीक्षेमध्ये, त्याचं तुम्ही हमखास बरोबर उत्तर देऊ शकता। किंवा एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे ही कोणामार्फत किंवा कोणासाठी चालवली जाते, तर गरजू घटकांना पोषण मिळवण्याची एक हमी या योजनेमार्फत मिळत असते, हे इथं लक्षात घ्यायचंय। आता तुम्हाला याच्यामध्ये कशाही पद्धतीनं प्रश्न विचारू द्या की एकात्मिक बाल विकास सेवा योजना कोणासाठी आहे, तर इथं तुम्हाला सांगितलेलं आहे गर्भवती महिला, स्तनदा माता आणि 0 ते 6 वयोगटातील बालकांसाठी ही एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे, हे त्याचं तुमचं उत्तर असणार आहे। आता या सेवा योजनेचं उद्देश काय असणार आहे, सेवा योजनेचं महत्त्वाचा उद्देश आपल्याला पाहायचा आहे की सेवा योजना कशासाठी करण्यात आली किंवा पूरक पोषण आहार योजना कशासाठी करण्यात आली, तर याचं जे महत्त्वाचा उद्देश आहे बघा, कुपोषण कमी करणं। जे लहान बालकांमध्ये कुपोषण असतं ते कुपोषण वेळेतच ओळखणं आणि ते कुपोषण कमी करण्याची मदत करणं किंवा कमी करणं हे या योजनेचं काय आहे, उद्देश आहे। त्याच्यावर बघा दुसरा ऑप्शन काय आहे, त्याच्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे बघा, मध्यम स्तरावर पोषण आहार पुरवणे। जे काही मध्यम स्तरातील समाजातील वर्ग आहे त्या वर्गापर्यंत काय करायचं आहे, तर एक पोषण आहार पुरवण्यासाठीची ही योजना राबवली जाते। त्याच्यानंतर बघा आरोग्य आणि प्रतिकारक शक्ती वाढवणे, या योजनेचं उद्दिष्ट काय आहे, तर आरोग्य आणि प्रतिकारक शक्ती वाढवणे हे या योजनेचं उद्दिष्ट आहे। त्याच्यानंतर बघा गर्भवती व स्तनदा महिलांचे आरोग्य सुधारवणे किंवा त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हे या मेन जी काही एकात्मिक बाल विकास सेवा योजना आहे त्याच्यातील पूरक पोषण आहार योजनेचं किंवा घटकाचं महत्त्वाचं उद्दिष्ट आहे। हे एक 4 उद्दिष्ट काय आहेत पूरक पोषक आहार योजनेचे आहे ते इथं लक्षात घ्यायचंय। आता तुम्हाला याच्यावरती कशाही पद्धतीनं प्रश्न असा येऊ शकतो की एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमध्ये पूरक पोषण आहाराचे महत्त्व काय आहे। तुम्हाला याच्याबद्दल महत्त्व विचारलं तर महत्त्व सांगताना तुम्हाला ह्या 4 गोष्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड करणं आवश्यक आहे। या 4 गोष्टी तुम्हाला तिथं द्यायच्या आहेत। याच्यातील कोणताही एक ऑप्शन जो आहे तो ऑप्शन तुम्हाला परीक्षेमध्ये दिला जाऊ शकतो किंवा हे 4ही ऑप्शन दिले जातात आणि त्याच्यामध्ये वरील सर्व असा एक ऑप्शन असू शकतो। त्यामुळे तुम्हाला कशाही पद्धतीने प्रश्न विचारला तर बेसिक जी गोष्ट आहे की पूरक पोषक आहार कशासाठी आहे आणि कोणासाठी आहे एवढं जर इथं लक्षात ठेवलं तरी तुमचं काम झालं। चला आता पुढचा बघा, आहारात समाविष्ट कोणकोणते घटक आहेत
इथं तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की एकात्मिक बालविकास सेवा योजना जी आहे त्याच्यातील पूरक पोषक आहारात कोणकोणत्या गोष्टींचा समाविष्ट करण्यात येतो किंवा कोणकोणत्या गोष्टी पूरक पोषण आहारामार्फत पुरवल्या जातात असाही तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। तर त्याच्यामध्ये बघा कोणकोणत्या गोष्टी प्रथिने तिथं पुरवल्या जातात। प्रथिन्यामध्ये मग काय काय असतं, मूग डाळ असेल, तूर डाळ असेल, अंडी असतील इत्यादी प्रथिनयुक्त जे काही घटक आहेत किंवा जे काही अन्न आहे ते पुरवण्याचं काम या योजनेमार्फत केलं जातं। त्याच्यानंतर कॅलरीज पुरवले जातात। कॅलरीजमध्ये कोणकोणतं आहे, भात, रोटी किंवा इतर तांदळाचे पदार्थ हे कॅलरी मार्फत पुरवले जातात। त्याच्यानंतर बघा लोह आणि कॅल्शियमचाही समावेश असतो। पूरक पोषण आहार जो काय पुरवला जातो त्याच्यामध्ये लोह आणि कॅल्शियम असतं, मग ते कशा कशातून मिळतं तेही घटक इथं पुरवले जातात। पालक असेल, मेथी असेल, गाजर असेल इत्यादी ज्या काही भाज्या आहेत या भाज्याही तिथं पुरवल्या जातात। त्याच्यानंतर विटॅमिन्स आणि खनिजे सुद्धा काय केली जातात या आहारामार्फत पुरवली जातात। त्याच्यामध्ये फळे, भाज्या आणि डेअरीची उत्पादनही तिथं पुरवले जातात, हे इथं लक्षात घ्यायचं आहे। आलं का लक्षात की पूरक पोषण आहार आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा समावेश आहे किंवा कोणकोणत्या गोष्टी तिथं पुरवल्या जातात। हे सर्व जे काही चालतं हे कशामार्फत चालतं तर अंगणवाडी सेविका ज्या आहेत त्या अंगणवाडी सेविकांच्या मार्फत ही सर्व योजना चालत असते। बघा आता या आहाराचे फायदे काय आहेत, मग हा जो काय आहार शासनामार्फत पुरवला जातो त्याचे फायदे बघा काय आहेत। तुम्हाला इथं फायद्यांवरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर फायदे बघा, लहान मुलांचे कुपोषण कमी करणे आहे, गरोदर मातांच्या आरोग्याची सुधारणा करणे आहे, त्याच्यानंतर समुदायाचा विकास आहे आणि बालकांचे शारीरिक व मानसिक विकास करणे हा या योजनेचा मेन उद्देश आहे किंवा ह्या जे काही आहार पुरवला जातो त्या आहाराचे फायदे आहेत। याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो। आणि आता ह्या आहाराचे जे वितरण आहे ते कशा पद्धतीने चालतं, अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे की हा जो काही शासनामार्फत उद्देश किंवा शासनाचा जो काही उपक्रम आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना त्याच्यामार्फत जे वितरण होतं ते वितरण कसं होतं तर बघा प्रत्येक अंगणवाडीत नियोजन हे वेळापत्रकानुसार केलं जातं। एक वेळापत्रक त्यांना आखून दिलेलं असतं, त्या वेळापत्रकानुसार ह्या आहाराचं जे आहे ते वितरण होत असतं। आपण आपल्या गावोगावी पाहत असतो की ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या प्रत्येक वाडी वस्तीवरती जात असतात, त्या ठिकाणच्या गरोदर मातांच्या असेल किंवा बालकांच्या असेल पूर्ण तपासणी करत असतात। त्याचबरोबर त्यांची सर्व माहिती जी आहे ती माहिती नोंद करत असतात आणि त्याच्यानुसार त्यांना जे काय आहाराचं टाइम टेबल आहे ते टाइम टेबल ठरवून दिलं जातं आणि त्या ठरलेल्या टाइम टेबलनुसार किंवा नियोजित वेळापत्रकानुसार हे जे काय आहाराचं जे वितरण आहे ते वितरण केलं जातं। बघा इथं प्रत्येक लाभार्थ्याची नोंद ठेवली जाते, त्याच्या पोषणाची आत्ताची सद्यस्थिती काय आहे आणि त्यांना कशा पद्धतीनं पोषण आहार पुरवला पाहिजे हे सर्व त्याच्यामध्ये नोंद ठेवलेलं असतं आणि त्या नोंदीप्रमाणे त्यांना तो आहार पुरवला जातो, हे इथं लक्षात घ्यायचं आहे। त्याच्यानंतर बघा प्रत्येक राज्याचं काही नियम आणि अटी ठरलेले असतात, त्याप्रमाणे हे जे काही पुरण पोषक आहाराचं जे वितरण आहे ते वितरण केलं जातं। काही वेळेला काय केलं जातं तर लहान मुलांना जो काही पुरण पोषक आहार आहे तो तिथंच बनवून दिला जातो किंवा त्यांना काही वेळेला असंही केलं जातं की त्याचे जे पॅकेट्स आहेत ते पॅकेट्स त्यांच्या घरी वितरण केले जातात। अशा पद्धतीने ही पूरक पोषण आहाराची जी काही योजना आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अतिशय महत्त्वाचा हा घटक आहे की पुरण पोषक आहार हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। याच्यामध्ये बघा ही जी काही सेवा योजना आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही 5 घटकांवरती चालत असते, त्यातील आज आपण हा पहिला महत्त्वाचा घटक बघितला। उद्याच्या लेक्चरमध्ये दुसरा घटक पाहणार आहोत। त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। तर भेटूया अशाच नव्या माहितीबरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।